इन्स्पायर करणाऱ्या व्यक्ती बऱ्याच असतात आपल्या आयुष्यात. त्यात नव्याने ऍड झालेली आहे हर्षदाताई. येस. हर्षदाताई खूप इन्स्पायर करते मला. नेहमी हे होतं की अ, आपण जे करणार ते मला माहिती आहे सगळ्यात छोटं असणार, पण तिच्यासाठी ते इतकं मोठं असतं की म्हणजे ती व्यक्तीच अशी आहे ना की तुम्ही तिच्यासाठी थोडंसं जरी केलं ना तरी तिच्यासाठी खूपच अवाढव्य आहे ते. म्हणजे इतकी गोड व्यक्ती आहे ती. आणि मला कायम तिच्याकडून ना ॲज अन ॲक्टर तुम्ही कसं राहायला पाहिजे, म्हणजे ॲक्टर प्लस माणूस याचा कॉम्बो जो ताईमध्ये आहे ना, तो मला शिकायचा आहे आणि तोच मी शिकण्याचा प्रत्येक दिवशी प्रयत्न करतो तिच्याकडून. कुठलाही प्रोजेक्ट संपल्यावर त्या प्रोजेक्ट मधले लोक तिच्याशी कनेक्ट असतात, कायम म्हणजे जोडलेले असतात, असतात. कायम जोडले गेलेले असतात. मी फक्त आर्टिस्ट बद्दल नाही म्हणत आहे, मी बॅकस्टेज टेक्निशियन सगळ्यांबद्दल बोलतोय. तिला कुठेही दिसले तरी ती स्वतः, आणि तिच्यातनं एक हे आहे की ती स्वतःहून बोलेल. आपल्या बऱ्याच आयुष्यात जणांना प्रत्येक जण भेटतो. एक एक मोटिवेशन देणारे व्यक्ती येत असतात. मी म्हणतो की या सगळ्यांचा बाप म्हणजे हर्षदाताई आहे. हो, आणि हो. मला ना तसं व्हायचंय. स्वामींचा हाही एक साक्षात्कार मी तुला सांगतो की मला जसं वाटायचं की आई बाबा माझ्या सोबत असले पाहिजे, रोज माझ्या सोबत आई बाबा असले पाहिजे, पण आई बाबा नाही राहू शकत. म्हणून स्वामींनी माझ्या आयुष्यात लक्ष्मी निवास आणली.